अधिकारी येतात आणि जातात, परंतु सोलापूरकरांची मने जिंकण्यात काही ठराविकच अधिकाऱ्यांनी यश मिळवले। त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे नाव कायमच लक्षात राहील। या मनमिळावू स्वभावाच्या राजा माणसाने सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आपली यशस्वी 2 वर्षे पूर्ण केली आहेत। या 2 वर्षात त्यांना कामकाज करताना काही प्रशासकीय अडचणी आल्या असल्या तरी त्यांनी आपल्या स्वभावावर आणि कामाच्या जोरावर या अडचणींवर तगडी मात केल्याचे पाहायला मिळाले। 2 वर्षात 2 वेळा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार मिळाल्याचे भाग्य या व्यक्तिमत्वाला लाभले हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे। 2 जानेवारी 2023 रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संदीप कोहिनकर यांची नियुक्ती झाली। त्यापूर्वी त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार सांभाळला। त्यानंतर त्यांची बदली अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी झाली। तिथे कामकाज केल्यानंतर त्यांना प्रमोशन मिळाले आणि सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले। लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, कार्यकर्ते, पत्रकार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषदेचे कर्मचारी अशा प्रत्येकांना भेटणारा, त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेणारा अधिकारी यापेक्षा एक चांगला मित्र म्हणून कोहिनकर यांची ओळख निर्माण झाली आहे। मागील 2 वर्षात कोहिनकर पॅटर्नची सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जोरदार चर्चा ऐकण्यास मिळते। तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे 24 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी मसूर येथे गेले असता नौखे असले तरी कोहिनकर यांनी सीईओ पदाचा पदभार अतिशय संवेदनशीलपणे सांभाळला। या दरम्यान त्यांनी चांगले कामकाज केले। प्रत्येक दिवशी केलेले काम, घेतलेले निर्णय जंगम यांना माहिती देताना त्यांच्याशी समन्वय साधत कामकाज केले। आपण केलेल्या कामामुळे आपल्या वरिष्ठाला कोणताही त्रास अथवा अडचण होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली। सीईओ कुलदीप जंगम यांना प्रशासकीय कामकाज करताना कोणत्याही अडचणी, समस्या अथवा राजकीय दबाव येऊ नये याची पुरेपूर काळजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे घेताना दिसून आले। जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याशी समन्वय हेच त्यांच्या कामाची जमेची बाजू म्हणावी लागेल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।